ज्ञान आणि कौशल्य यांच्या सुपीक भूमीवर एक ज्ञानवृक्ष डौलानं उभा आहे. आमची पाळमुळं खोलवर रुजलेली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीनं आत्तापर्यंत क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे या तत्वाच्या भक्कम पायावर उभं राहून मोठी प्रगती केलेली आहे. सन 1860 मध्ये जेव्हा ब्रिटिशांची भारतावरील पकड मजबूत होऊ लागली होती, तेव्हा 3 द्रष्ट्या समाज सुधारकांनी तरुण वर्गाला नव्या आणि कल्पक मार्गाने शिक्षण देण्यासाठी एका शाळेची मुहूर्तमेढ करण्याचं ठरवलं. त्यांची देशभक्ती आणि ज्ञानाचा प्रसार करण्याची तीव्र इच्छा यातूनच पुण्यातील पहिली एतद्देशीयांची शिक्षण संस्था उदयाला आली, की जिचं कार्य आजही यशस्वीपणे चालू आहे. संस्थेच्या संस्थापकांनी म्हणजेच आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी ही संस्थाच आपली वारसदार ठरेल अशी कल्पना देखील केली नसेल. संस्थेची स्थापना झाली तेव्हा तिचं नाव होतं पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन. अगदी सुरुवातीपासूनच या संस्थेनं आधुनिक विद्येचं महत्व ओळखून कालानुरूप शिक्षण द्यायला सुरुवात केली. शहरी विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामीण भागातील सुविधा नसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळावं या उदात्त ध्येयानं झपाटून गेलेले हे संस्थापक पुणे शहरात शिक्षण क्षेत्रात अग्रणी बनले. संस्थापकांचा हा निर्धार पुढे चालवण्यासाठी सन 1922 मध्ये संस्थेचं रूपांतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये म्हणजेच MASO मध्ये झालं. MASOच्या विस्तारातून तिचं क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे हे घोषवाक्य प्रतिध्वनित होत असतं. वेगवेगळ्या 70 शिक्षण संस्था आणि 50,000हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासकीय वर्ग या साऱ्यांद्वारे MASOने बालवाडी ते उच्च शिक्षण आणि संशोधन इथपर्यंतचं शिक्षण क्षेत्र आपल्या कवेत घेतलं आहे. पुणे शहराजवळच्या सासवड, कासारांबोली, बारामती या पुणे जिल्ह्यातील तर पनवेल, बेलापूर